नमस्कार मित्रांनो, आज मी बनवत आहे वेळामोशा स्पेशल भज्जी। आणि हे भज्जी उदगीर लातूर ह्या साईडला बनवली जाते, भालकी बिदर वगैरे कर्नाटक साईडला जास्त बनवली जाते। तर इथे मी सर्व भज्जीचं साहित्य घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मेथी, बेसन पीठ, कोथिंबीर, कांदा पात, आलं लसूण आणि हे उकडलेले सोले आहेत। ह्याच्यामध्ये हरभरा, वटाणा, तूर असे सोले घेतलेले आहेत। आणि इकडे बघू शकता तुम्ही चिंचेचं पाणी आहे, ते चिंचेचं कोळ पण म्हणू शकता। आणि अशी हिरवी चिंच वापरली जाते झाडाची। तर येस, आता मी भज्जी बनवणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भज्जी ही बनवते। कारण कर्नाटक साईडला जास्त लोकांना आवडते हे भज्जी। तर मी तिकडे भज्जीचं पातेलं गरम होईपर्यंत मला थोडंसं चहा प्यायची क्रेविंग झालेली आहे। तर मी आता चहा पित आहे, तुम्ही बघू शकता। आणि वेळामोशाला बनवतात हे भज्जी आणि शेतामध्ये जाऊन सर्वजण जेवण वगैरे करतात फॅमिलीसोबत। तर पूजा वगैरे पण करतात शेतामध्ये आणि त्याच्यानंतर भज्जी भाकरी वगैरे असं स्पेशल हा पदार्थ आहे, त्या साईडला जास्त चालतो आणि वेळामोशाला बनवतात। तर छान आहे आणि खायला पण खूप छान लागतं। तर मी तुम्हाला दाखवते आता प्रोसेस कशी करतात वगैरे भज्जी। आणि मी आता चहा बनवली आहे आणि चहा पिते, म्हटलं चहा पिऊन मस्त छान वाटेल आणि मग भज्जीला सुरुवात करूया। सो मी आता चहा पिऊन झालेला आहे आणि इकडे मी पातेलं ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता मी पातेल्यामध्ये तेल टाकली आहे। तर तेल गरम झालेलं आहे आणि आता मी जिरं, मोहरी, तीळ असं टाकलेलं आहे। छान अशी तडतडली पाहिजे जिरं मोहरी। आणि मी काय ह्याच्या अगोदर भज्जी बनवली नाही, काही नाही, पण लहानपणापासून आई बनवत होती तेव्हा असं जस्ट कधी कधी मी पाहिलं होतं कसं बनवतात वगैरे। तर मला काय आता आठवत पण नाही कसं बनवतात वगैरे, तरी पण मी ट्राय करते आहे, पहिल्यांदाच बनवते आहे भज्जी। तर बघूया आता कशी होते। आणि आता मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता। तर छान कढीपत्ता पण तडतड करत आहे, तुम्ही बघू शकता। आणि माहिती नाही कशी होणार आहे भज्जी, कारण मी फर्स्ट टाइम बनवत आहे। तर म्हटलं बघूया जमते का। सो मी आता बनवायला घेतलेली आहे आणि खूप आवडते मला पण स्वतःला भज्जी आणि भाकरी असं खायला खूप आवडतं। आणि इकडे बघू शकता मी आता लसूण, आलं आणि लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि छान असं आलं लसूणचं पण वास सुटलेला आहे घरामध्ये। तर आमच्याकडे खूप म्हणजे बनवतात असं, वेळामोशालाच नाही, मकर संक्रांतीला पण हे भज्जी बनवतात आणि तिळाच्या भाकरी वगैरे तर आता छान फोडणीचा वास सुटलेला आहे आणि मी हळद टाकली आहे 1 चमचा। हळदीमुळे रंग खूप सुंदर येतो। तर फोडणी झालेली आहे, एकदम अशी परफेक्ट झालेली आहे फोडणी, कारण वास खूप खमंग असं येतोय। तर बघू शकता तुम्ही कलर कसं झालेला आहे फोडणीचा। थोडीशी मेहनत आहे बनवण्यासाठी, पण जितकी मेहनत हे बनवायला आहे ना तितकंच खायला पण हे खूप चांगलं लागतं। तर येस, आता मी त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकलेली आहे। जे चिंच आपण उकळून घेतली होती ना, ते चिंचेचं कोळ पण म्हणतात काही जण आणि चिंचेचं पाणी पण म्हणू शकता। आणि ते आंबट असतं त्यामुळे हे टिकायला पण चांगलं असतं। ॲक्च्युली गावी 8-8 दिवस खातात भज्जी, तरी काही होत नाही। आणि आता मी मिरची पावडर टाकणार आहे। तर आता मिरची तुम्हाला जशी हवी आहे तसे टाकू शकता तुम्ही। जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता किंवा कमी तिखट पाहिजे असेल तर कमी टाकू शकता, ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कसं पाहिजे ते। तर येस, आता मी मिरची पावडर टाकली आणि मीठ पण टाकली आहे चवीनुसार। आणि आता ह्याला छान असं उकळी येऊ द्यायचं आहे। 2 मिनिटं प्लेट झाकून ठेवायची आहे आणि उकळी येईल, मग उकळी आल्यानंतर पुढची प्रोसेस करू शकता तुम्ही। तर बघू शकता रंग बघा तुम्ही किती छान सुटलेला आहे आणि मी झाकून ठेवली होती 1-2 मिनिटं। तर आता बघूया की आली आहे का उकळी पाण्याला। तर येस, आलेली आहे आणि एकदम वरची प्लेट काढल्या एकदम छान वास सुटला ना, खरंच मस्तच खूप छान वास सुटलेला आहे। तर बघू शकता तुम्ही पाण्याला एकदम छान अशी उकळी आलेली आहे आणि आता पुढची प्रोसेस करायची आहे। तर मी बेसन पीठ घेतलं होतं इकडे आणि
बेसन पीठ पण तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमच्या कमी जास्त घेऊ शकता. आणि मी थोडंसं ते बेसन पीठ असं कालवलं होतं पाण्यामध्ये आणि आता ते बेसन पीठ ह्याच्यामध्ये टाकली आहे आणि बघू शकता तुम्ही भज्जी इकडे अशी शिजत आहे. तर एकदम अशी रटरट आवाज आलेला पाहिजे भज्जीचा, तरच भज्जी चांगली होते. नाहीतर मग त्याच्यामध्ये पिठाच्या गाठड्या वगैरे राहिले ना ते खायला मजा येणार नाही. तर बघू शकता माझी भज्जी एकदम छान अशी शिजत आहे. पीठ कच्चं अजिबात दिसत नाही, एकदम असा आवाज येतोय अक्षरशः रटरट शिजायचा. तर यस असंच शिजली पाहिजे, रटरटच आवाज आला पाहिजे. आणि इकडे आता मी ह्याच्यामध्ये सोले टाकणार आहे. ते उकडून घेतलेले जे सोले आहेत ना ते सर्व सोले पिठामध्ये टाकायचं आहे. तर बघू शकता आता मी सोले टाकलेली आहे भज्जीमध्ये आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा छान अशी शिजली पाहिजे भज्जी, कारण छान शिजली तर मग ते खायला पण छान लागतं. त्यामुळे एकदम अशी रटरटच आवाज आला पाहिजे शिजताना भज्जीचा. तर बघू शकता तुम्ही असं झालेलं आहे भज्जी. अजून पुढे खूप प्रोसेस आहे, तर पूर्णपणे काय झाली नाही आहे भज्जी. तर बघा आता कशी दिसते. आणि मी थोडा वेळ काय करते, थोडंसं प्लेट झाकून ठेवते एक मिनटं वगैरे. आणि बघा आता वाफ आलेली आहे एकदम प्लेट काढल्यानंतर. आणि परत एकदा मी त्याच्यामध्ये पळी फिरवून घेत आहे, पूर्ण मिक्स करून घेते. आणि नंतर त्याच्यामध्ये मी कांदा पात टाकली आहे, तुम्ही बघू शकता. आता सर्व पालेभाज्या टाकायच्या आहेत, कारण पीठ एकदम छान शिजलेलं आहे, कुठेच असं गाठड्या वगैरे झाले नाही आहेत पिठामध्ये. तर यस आता मी कांदा पात टाकली आहे आणि कांदा पातच्या नंतर मेथी टाकणार आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान सुंदर कलर दिसत आहे. मी फर्स्ट टाइम ट्राय करते आहे, मी ह्याच्या अगोदर कधी बनवली नाही भज्जी वगैरे. आणि वरतून मी मेथी टाकते. कदाचित हे अगोदर पण टाकत असतील कोणी कोणी सोल्याच्या अगोदर, पण मी म्हटलं थोडंसं ग्रीन दिसण्यासाठी नंतरच टाकूया, कारण ते छान दिसतं ना असं ग्रीन ग्रीन सर्व पालेभाज्या दिसल्यानंतर. सो मी आता त्याच्यामध्ये मी हे टाकली आहे, मेथी टाकली आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे भज्जीला एकत्र. तर हे बघा हे असं छान वाफ सुटलेली आहे. आणि कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर एकदम गावरान कोथिंबीर भेटलेली आहे मला मार्केटमध्ये. तर यस कोथिंबीरचा पण खूप छान सुगंध सुटलेला आहे. तर हे सर्व मिक्स करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रॉपर प्रोसेस सांगत आहे तुम्हाला, तर यस तुम्ही पण करून बघा, खूप छान लागते खायला ही भज्जी. गावाला तरी खूप मोठे मोठे पातेले भरून बनवतात अशी भज्जी आणि 8-8 10-10 दिवस खातात लोक गावाकडे, कारण भालकी उदगीर साईडला हे जास्त चालते भज्जी. पुण्यामध्ये माहिती नाही आहे, पण त्या साईडला फेमस आहे भज्जी. तर कधीही बनवतात, लोकांना खावंसं वाटलं की मग बनवतात भज्जी. तर बघा अशी झालेली आहे भज्जी. तर मस्त वास पण सुटलेला आहे आणि हे भाकरी बरोबरच खायला छान लागते मस्त. तुम्ही रंग बघा किती सुंदर आलेला आहे. आणि आता मी ह्याला छान असं अजून थोडंसं शिजवून देणार आहे, कारण थोडंसं घट्ट असलेलं बरं, हे पातळ नाही एवढं. तर मी आता झाकून ठेवली आहे. आणि इकडे मी भाकरी बनवत आहे. छान अशी गरम गरम भाकरी आणि भज्जी खायला खूप मजा येते. तर भाकरी बघू शकता तुम्ही, छान भाकरी पण माझी फुगलेली आहे आणि मस्त खूप छान लागतं भाकरीसोबत गरम गरम भज्जी. तर येस आता मी भाकरी बनवत आहे इकडे. आणि इकडे बघू शकता तुम्ही मी तडका बनवत आहे. तेल आणि तेलमध्ये मी जिरे मोहरी टाकली, छान तडतडू दिली आणि त्याच्यामध्ये मी आलं लसूण आणि थोडीशी कढीपत्ता टाकलेली आहे. मस्त हे भज्जीवर टाकून खायला खूप छान मजा येते. भाकरी आणि गरम गरम भज्जी आणि तडकावरती तेलाचा. तर बघू शकता माझी ताट तयार झालेली आहे. तर सांगा भज्जी कशी झालेली आहे आणि या खायला तुम्ही पण. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा प्लीज. आणि तुम्ही नक्की करून बघा हे उदगीर साईडची भज्जी, खरंच तुम्हाला खूप आवडेल. भालकी, लातूर, उदगीर
बिदर ह्या साईडला खूप प्रमाणात लोक करतात भज्जी. आणि वेळामोशाला हा पदार्थ फेमस आहे तिथे. वेळामोशाला भज्जी भाकरी बनवतात आणि शेतामध्ये जाऊन फॅमिलीसोबत छान एन्जॉय करतात भज्जी भाकरी. आणि खूप 8 दिवस टिकणारा हा पदार्थ आहे. तर यस, तुम्ही करून पहा, खायला पण छान आहे, आवडेल तुम्हाला नक्कीच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा प्लीज. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone